हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नवोदय परीक्षा मध्ये तुम्ही इयत्ता 6वी करिता तुम्ही टार्गेट कसं करू शकतात 100 आउट ऑफ 100 मार्क्स साठी तुम्ही कसं टार्गेट करू शकतात यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे। एग्जामचं पॅटर्न कसं असणार आहे आणि मॅथ्स, मेंटल एबिलिटी आणि लँग्वेज हे सब्जेक्ट्स असणार आहेत तुम्हाला। तर तुम्हाला सिलेबस काय ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। कशा प्रकारचे किती सब्जेक्टचे किती प्रश्न येणार, किती मार्क्स असणार हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक सुद्धा करायचा आहे। तर त्याआधी आपण बघणार आहे की अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत जवाहर नवोदय परीक्षेसाठी इयत्ता 6वी व 9वी करिता। ठीक आहे, इयत्ता 6वी व 9वी करिता ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आपल्या बॅचेस स्टार्ट झालेले आहेत आणि या बॅचचे वैशिष्ट्य असे आहेत की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे, तसेच टेस्ट सिरीज, ई-बुक, नोट्स मोफत मिळणार आहे, व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे, तसेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। तर एवढं सर्व फॅसिलिटीज तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळून जाणार आहे। तर विचार कसला करताय मित्रांनो? लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि ह्या बेनिफिट्सचे लाभ घ्या। ठीक आहे, तुम्हाला बॅच जॉईन करायला कॉन्टॅक्ट करायचा आहे 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं ॲडमिशन बुक करू शकता। तसेच तुम्हाला अधिक माहिती विचारायची असेल, काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात। तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे। तुम्ही 100 आउट ऑफ 100 मार्क्स टार्गेट कसं करू शकतात, तर एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चला आपण बघूया। तर नवोदय विद्यालय, तुम्ही ऑब्वियसली नवोदयची एक्झाम देताय, याचा अर्थ तुम्हाला नवोदयची एक्झाम म्हणजे काय, नेमकं ते कशा टाईपची असते, काय असतं हे तुम्हाला नक्की माहीत असणार मित्रांनो। पण काही विद्यार्थी असतात ज्यांना त्याचं नॉलेज नसतं, म्हणून आपण थोडक्यात बघून घेऊ नवोदय विद्यालय यांची परीक्षा म्हणजे काय। म्हणजेच की नवोदय विद्यालय ही भारत सरकारची एक योजना आहे। ठीक आहे, जिथं ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, वसतिगृह, तसेच भोजन, पुस्तकं व संगणक शिक्षण दिलं जातं। म्हणजे एवढा सर्व बेनिफिट्स त्या नवोदय विद्यालयामध्ये दिलं जातं इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंत। ठीक आहे, मोफत शिक्षण, वसतिगृह, भोजनालय, पुस्तके व संगणक शिक्षण म्हणजे राहण्या खाण्याची सोय, पुस्तकं, जेवढंही गरजेचं असतं विद्यार्थ्यांसाठी ते सर्व मोफत दिलं जातं। तसंच परीक्षेची पद्धत काय आहे, ठीक आहे, परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे, तर ही परीक्षा मुख्यतः 3 भागांमध्ये विभागलेली असते। म्हणजे पहिली आहे मानसिक क्षमता चाचणी, मेंटल एबिलिटी टेस्ट, MA म्हणजेच मेंटल एबिलिटी टेस्ट। तर प्रश्नांची संख्या तुमची असणार आहे 40, म्हणजेच की 40 क्वेश्चन्स, ओके, आणि 50 मार्क्स। 40 क्वेश्चन्स आणि 50 मार्क्स। तर आणि वेळ तुम्हाला 60 मिनिट्सचा असणार आहे। ठीक आहे, तसंच इथे तुमच्या लॉजिकल थिंकिंग, पॅटर्न रिकग्निशन आणि रिझनिंग ॲबिलिटीची चाचणी घेतली जाते। म्हणजे बुद्धिमत्ताच्या रिलेटेड जेवढेही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे, त्या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला ह्या मानसिक क्षमता चाचणी म्हणजे हा सब्जेक्टमध्ये तुम्हाला विचारले जातात। तसंच दुसरं आहे गणित, मॅथमॅटिक्स, ह्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या आहे 20। ठीक आहे, क्वेश्चन आहे 20 आणि मार्क्स आहे 25, क्वेश्चन 20 आणि मार्क्स 25। तसेच तिसरं आहे भाषा चाचणी आणि गणितामध्ये तुम्हाला मूलभूत संकल्पना, आकडेवारी, प्रमाण, घनफळ इत्यादी विषय विचारले जातात। म्हणजे हे टॉपिक्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात।
तसेच भाषा चाचणी म्हणजेच की लँग्वेज टेस्ट, ह्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या आहे 20, ओके, आणि मार्क्स आहे 25. प्रश्नांची संख्या तुमची असणार आहे 20 आणि मार्क्स तुमचे असणार आहे 25. यामध्ये वाचन आणि समज यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, वाचन आणि समज यावरती प्रश्न विचारले जातात. असं करून एकूण तुमचे मार्क्स म्हणजेच की टोटल मार्क्स असणार आहे 100. ठीक आहे, आणि तुमच्याकडे वेळ असणार आहे 2 आवर्स, 2 तासाचा टाइम असणार आहे. आणि ह्या एक्झामला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो. ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे की तुम्हाला इथं नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर तुम्हाला जरी कुठला प्रश्न नसेल येत तरी तो तुम्हाला अटेंड करून यायचा आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. चुकीच्या प्रश्नाला मार्क कट होणार नाही आहे. ठीक आहे, तर टार्गेट कसं गाठायचं आहे? 100 आउट ऑफ 100 मार्क्स. ऑब्वियसली 100 आउट ऑफ 100 नसतात येत मित्रांनो, पण आपण तेवढा प्रयत्न करायचा आहे की आपलं जास्तीत जास्त मार्क्स स्कोर व्हायला पाहिजे. तर ते आपण कसं करायचं आहे? रोज फक्त 2 ते 3 तास अभ्यास करून सुद्धा तुम्ही 100 पैकी 100 गुण मिळवू शकतात. ते 2 ते 3 तास तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे मित्रांनो. एकाग्रतेने अभ्यास केल्याने तुम्हाला काहीही गरज नाही की 5 ते 6 तास अभ्यास करा. 2 ते 3 तास खूप होतात आणि तेवढे तास सुद्धा तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषयाचा सखोल सराव करा. जेवढं पण तुम्ही विषयाचा अभ्यास केलेला आहे त्याचा सखोल सराव करायचा आहे. खूप डीपली तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे की ज्याच्याने काय होणार, तुम्ही ते विसरणार नाही आणि ते टॉपिक तुम्हाला लक्षात राहतील. जुने प्रश्नपत्रिका सोडवा. आता किती जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायचं मित्रांनो? मागील 3-4 वर्षाचा किंवा मॅक्सिमम 5 इयर्स. ओके, 5 इयर्सच्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आणि ह्याच्याने काय होणार आहे, तुम्हाला जे प्रश्नांचा पॅटर्न असणार आहे ते कळणार आहे. कशा टाईपचे प्रश्न विचारले जातील, वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, हे सर्व तुम्हाला जुने प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर कळून जाणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही त्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत तेव्हा तुम्हाला वेळेचं सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे. वेळ तुम्हाला 2 तासाचा आत ते प्रश्नपत्रिका सॉल्व्ह झाली पाहिजे एवढं तुम्हाला निश्चित करायचं आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं व्यवस्थापन, जे आपण बोललो, वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतात तेव्हाच तुम्हाला 2 तासाच्या आत, कारण की तुमच्या परीक्षेमध्ये 2 तासाचा वेळ असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला याच्या आत 2 तासाच्या आत तुम्हाला ते पेपर सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची आहे. वेळेचं नियोजन म्हणजेच की जे हार्ड क्वेश्चन असतात, इझी क्वेश्चन असतात, ते सर्व तुम्ही आधी बघून घ्यायचे आहे. इझी क्वेश्चन आधी सोडवायला घ्यायचे आहे. जे हार्ड क्वेश्चन आहे त्यांना नंतर वेळ द्यायचा आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला ते वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे, ज्याच्याने तुम्हाला लास्टला वेळ उरेल, हे सर्व तुम्ही करून घ्यायचं आहे. की तुम्हाला लास्टला थोडासा वेळ उरला पाहिजे. जे तुम्ही पेपर सॉल्व्ह केला आहे त्याला एक वेळा चेक करायला की तुम्ही सर्व उत्तरं लिहिलेले आहेत की नाही. आणि जे हार्ड क्वेश्चन आहे त्याच्यासाठी जर तुम्ही क्वेश्चन म्हणजे तो सोडलेला असेल तर त्याच्यावरती विचार करायला तुमच्याकडे वेळ असायला हवा. म्हणून पण तुम्ही 2 तासाच्या आत पेपर सोडवणे खूप गरजेचे आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतर जो टाईम उरलेला असतो तो तुम्हाला ह्याच्यासाठी कामी येईल. तर काही टिप्स आहे तुम्हाला, त्या टिप्स सुद्धा तुम्ही यूज करा. जसेच की मेंटल एबिलिटीवर जास्त भर द्या, यांचे गुण जास्त असतात. जसं आपण बघितलं, तुम्हाला पहिले आधी मी सांगितलं पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे. तर सर्वात जास्त प्रश्न कशावरती आहे मित्रांनो? 40 क्वेश्चन्स कशावरती आहे? मेंटल एबिलिटी टेस्ट. ओके, तर तुम्हाला कशाचा अभ्यास सर्वात जास्त करायला पाहिजे? मेंटल एबिलिटी टेस्टचा. तुम्हाला इथं
40 क्वेश्चन्स आहेत, ओके, आणि 50 मार्क्स आहेत. तर तुम्हाला खूप इझी असेल की तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही 50 मार्क्समधून 45 तरी गेन करू शकतात मित्रांनो. आणि जेवढा प्रयत्न असेल तुम्ही जास्त मार्क्ससुद्धा गेन करू शकतात, कारण की हे सर्व मेंटल एबिलिटी टेस्ट आहे. तुम्हाला सगळं डोक्याचा याच्यामध्ये खेळ असणार आहे. तर दुसरं आहे गणित सरावातूनच शिकता येतो, रोज थोडं थोडं तरी सोडवा. गणितसुद्धा तसंच आहे मित्रांनो, तुम्हाला सोडवल्याशिवाय ते येणार नाही. तुम्हाला कंटिन्यू रोज त्याची सराव करायचा आहे. त्याचे उत्तर आपण पाठ करू शकत नाही, कारण की क्वेश्चन्स वेगळे असतात, एक्झाम्पल्स वेगळे असतात, फक्त पॅटर्न तो असू शकतो. म्हणून तुम्हाला ते पॅटर्न समजून घ्यायचं आहे की ते कशा प्रकारे सॉल्व केलं आहे, आणि ते सॉल्व करायचा रोज सराव करायचा आहे. तसंच तिसरं, भाषा विभागात वाचन वाढवा. कथा, गोष्टी, छोटे लेख वाचा. भाषाचा जो तुमचं सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाचन वाढवायचं आहे. त्याच्यामध्ये कथा, गोष्टी आणि छोटे लेख वाचायचे आहेत. तसेच चौथं, वेळेवर झोपणं आणि उठणं, मेंदूला ताजा तवाना ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला रात्री लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, दररोज संतुलित आहार घ्यायचा आहे. हे सर्व तुमच्या बॉडीवरती खूप असर होतो ह्या सर्व गोष्टींचा. तर तुम्हाला तुमच्या बॉडीकडे लक्ष ठेवायचं आहे, नीट स्वस्थ राहायचं आहे. त्याच्याने तुमचा मेंदू ताजा तवाना राहतो, म्हणजेच की फ्रेश राहतो. जेवढा माइंड तुमचं फ्रेश असेल, अभ्यास खूप चांगल्याने होतो. तर ह्या काही टिप्स आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि शेवटी काय लक्षात ठेवाल मित्रांनो, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, शेवटी मेहनत करा, शंका विचारत राहा. मेहनत करायचीच आहे मित्रांनो. आणि कुठली शंका असली ना तर त्यांना विचारा, तुमच्या टीचर्सला विचारा, त्यांना शंका जास्तीत जास्त दूर करायचा प्रयत्न करा. आणि सातत्य ठेवा. सातत्य ठेवायचं आहे. अभ्यास हा नियमितपणे 2 तास तर 2 तास करायचाच आहे. तुम्ही देखील नवोदयमध्ये निवड होऊ शकतात. गरज आहे फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि प्रामाणिक प्रयत्नांची. तुम्ही जेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, तुम्ही देखील नवोदय एक्झाममध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. आणि गरज काय आहे, तुम्हाला जर कुठलं टॉपिक नाही कळलं किंवा काही शंका असल्यास तुम्हाला तुमच्या टीचर्सला विचारा, पेरेंट्सला विचारा, पण ती शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो. नवोदय 6वीसाठी तुम्ही 100 आउट ऑफ 100 टार्गेट कसं करू शकता. आणि तरी देखील आपल्या बॅचमध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जातात. टेस्ट सिरीज, ई बुक्स, नोट्स तुम्हाला मिळून जातात. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जातं. तर तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करून अजून फायदा घेऊ शकतात आणि जास्त संधी मिळून चान्सेस वाढून जातात तुमचे मार्क्स स्कोर करायचे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. काही क्वेरी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, विचारू शकतात इन्फॉर्मेशन. आणि अजून कुठल्या गोष्टी जर तुम्हाला काही विचारायचे असतील क्वेश्चन्स तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. कुठल्या व्हिडिओ आम्ही बनवायला हवा तुम्हाला ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकतात. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. WO अकॅडमी स्कूल एक्झाम. ठीक आहे, थँक्यू.